नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्कॉलरशिप परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने हरीश लातूरकर अकॅडमी हे ॲपच्या संचालिका आहेत सौ कुलश्री हरीश लातूरकर यांच्यातर्फे मी एक गेस्ट लेक्चर आहे. गेस्ट लेक्चरमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही आमचा क्लास जॉईन केला नसेल, 7वीचे विद्यार्थी तुम्ही असाल तर हा व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 7वीचा क्लास तुम्ही जॉईन करू शकता लवकरात लवकर. ठीक आहे, कारण दररोज 2-2 तास होत आहेत. दररोज 7 ते 8 इंग्रजी होते, 8 ते 9 गणित होते. शनिवार रविवार तर आता 6 तास होणार आहेत. म्हणजे 7वीच्या मुलांचं जवळपास 2 तास गणित होणार आहे, 1 तास इंग्रजी होणार आहे शनिवार रविवार. शनिवारचे 3 तास आणि रविवारचे 3 तास, 6 तास तुमचे बुडतील जर तुम्ही प्रवेश नाही घेतला तर. उद्याच्या डेमोच्या लिंक्स ग्रुपवर येणार नाहीयेत. ओके, जे डेमो ग्रुपचे विद्यार्थी होते, जे डेमो पाहत होते, त्यांना उद्यापासून डेमोच्या लिंक्स मिळणार नाहीयेत. तर शनिवारी 7वीचं स्पेशल तुमचं होणार आहे 4 ते 6 या वेळामध्ये. ओके, मग इंग्रजीचा तसं 7 ते 8 या वेळातच ठेवूया, 1 तासमध्ये गॅप ठेवूया, काय अडचण नसेल ना कुणाला. ओके, हा. आणि 8वीच्या मुलांचं 8 ते 9 स्कॉलरशिप आणि युनिव्हर्सिटी दोन्हीच्या मुलांचं होईल. पण 8वीचे टॉपिक शिकवले जाईल. जे टॉपिक 7वीला मिळतं 8वीला ते टॉपिक उद्या मी घेणार शनिवार रविवार. 2 दिवसात एक टॉपिक कम्प्लीट होईल आपला. फॉर एक्झाम्पल चक्रवाढ व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट, बहुपदचा भागाकार, डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल, हे कम्प्लीट होईल बेटा. ओके, हा. तर कोणीही एनएमएसचा विद्यार्थी रात्रीचा क्लास सोडू नका. थोडंसं जास्त पण चालू शकतो संध्याकाळचा क्लास, कारण आपला सिलेबस कम्प्लीट करायचा आहे. त्यामुळे 7वीचे विद्यार्थी परत एकदा जे डेमो क्लासच्या ग्रुपवरून आलेले आहेत त्यांनी अजूनही प्रवेश केला नसतं, प्रवेश आजच्याच करून घ्या. कारण उद्या 3 तास, रविवारी 3 तास तुमचे बुडायला नकोय. ओके, आजचा क्लास पूर्ण पहा, डेमो पूर्ण पहा. आजचा आमचा हा 5वा भाग आहे, शेवटचा भाग आहे या टॉपिकचा. कदाचित तुम्हाला कळणार नाही, कळालं नसेल तरी सुद्धा तुम्ही मला रेज हँड करून विचारू शकता. ओके, जयेश धूत या प्रश्न टॉपिक संबंधी प्रॉब्लेम असेल तर विचार, नसेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करून विचार. ओके, व्हॉट्सअपला मेसेजची सुविधा तुम्हाला आहे. जयेश धूत तुम्ही तो ग्रुपला ऍड केलेला आहे तुला पण. ओके, ऍपचं ऍक्टिव्हेशन राहील का तुझं? काय प्रॉब्लेम आहे? मला व्हॉट्सअपला सांग बेटा जयेश. आणि जयेश तुझ्या शाळेतल्या मुलांना पण सांग. शिंदे सरांना बोलू, गोविंद शिंदे सरांना. मी शाळेत आलो होतो माहिती आहे ना. बाकीच्या मुलांना पण शाळेतल्या. ओके, आणि जयेश शाळेत पहिला आला पाहिजे, जेएसपी मध्ये पहिला आला पाहिजे, असा अभ्यास करायचा. चला, आपले प्रश्न आपण सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा जो क्लास आहे तो क्लास मराठी मीडियम आणि इंग्रजी मीडियम यांचा कंबाईन तास आहे. आपल्याकडे इंग्लिश मीडियमची स्पेशल बॅच नाही, परंतु आपण प्रत्येक तासाला प्रत्येक प्रश्न शिकवत असताना मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून शिकवतो. दोन्ही भाषेचा आपण वापर करतो. बरेच इंग्लिश मीडियमचे पण विद्यार्थी आमच्या या क्लासला आहेत. किती विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे ते रेझाईन करा. इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी रेझाईन करा, किती विद्यार्थी बघू द्या मला. टोटल इंग्लिश मीडियम, सीबीएसईचे विद्यार्थी इंग्लिश मीडियम आणि सीबीएसई. जे इंग्लिश मीडियमचे ते सगळे सगळे जवळपास सीबीएसईचेच आहेत जवळपास. ओके, जवळपास 10 विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे आहेत आणि ते सीबीएसईचे पण आहेत आणि त्यांना शिकवलेलं समजतंय. येस ऑर नो? पहिल्यांदा विचारूया. पार्थ समजते का रे? पार्थ सीबीएसईचा विद्यार्थी इंग्लिश मीडियमचा. पार्थ समजते तुला? अनम्यूट सांग. हो सर. तुझे डाऊट असतात का पार्थ मराठीतले? मग मी सांगतो का तुला समजावून? हा सर, सांगता तुम्ही समजून. त्यामुळे इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी डेमो ग्रुप म्हणून जॉईन झाले त्यांनी अजिबात विश्वास करू नका. कारण तुम्हाला इंग्लिश मीडियमच्या बॅच एकतर भेटणार नाहीत, तर भेटल्या तर एवढ्या डिटेलमध्ये शिकवणारे कुठे भेटणार नाहीत. मग तिथं काय असणार आहे, तिथं मग पगारावर ठेवलेले शिक्षक असणार. पगारावर ठेवलेले शिक्षक पगारापुरतं काम करणार. बरोबर का नाही? मग हो सर. पगारापुरतं काम करायचंय का तुम्हाला तज्ञ मार्गदर्शन घ्यायचं ते तुम्ही ठरवा. बरोबर का सोनाली माने? तुझं काय मत आहे? सोनाली माने ही इंग्लिश मिडियमची विद्यार्थी आहे, केंद्रीय विद्यालय. मुंबई. हो सर. सोनाली माने तुझं नाव सांग, तुझं शाळेचं नाव सांग परत एकदा. सर, माझं नाव स्वरा लक्ष्मण माने आहे. मी मुंबईमधून ACS2 मध्ये शिकते. ओके, तुझ्या शाळेचं नाव? ॲटॉमिक एनर्जी रिसर्च सेंटर. ॲटॉमिक एनर्जी रिसर्च सेंटर, अणु संशोधन केंद्रामध्ये ती शिकते. दाबा सेंटर मध्ये आहे का नाही? म्हणजे तिथली स्कूल आहे ती ॲटॉमिक सेंटरची. ओके, चला.
तर आपण लोअर हँड करा आता. मयंक, स्वराज हनुमाने, ऋतुराज पाटील. हा, ऋतुराज पाटील तर मराठीतला रेकॉर्डिंगला सुद्धा बघतो आणि खूप छान अभ्यास करतो. है ना ऋतुराज? हा, मोक्षदा माने लोअर हँड करा. आपण शिकवण्याकडे चालू करतोय. आता आपण धारकता, डेसिमल क्वांटिटी हे बघितले. आपण थोडा आता नाणी नोटाचे काल प्रश्न घेतले होते. ओके. तुम्ही 5 स्पर्शला तर तुम्हाला नाणी नोटा झालेला आहे. तर आपले प्रश्न आहेत झालेले सगळे. ओके. आपण नाणी नोटाचे पुढचे प्रश्न कंटिन्यू करूया. ओके. त्याच्यापूर्वी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्हाला थोडंसं घड्याळावरचे प्रश्न सुद्धा या टॉपिक मध्ये विचारले जातात, परंतु घड्याळ हा टॉपिक आपण स्पेशली कुठे शिकवतो? बुद्धिमत्तेमध्ये शिकवतो. त्यामुळे घड्याळावरचे प्रश्न आपण इथं ह्या क्लासामध्ये घेणार नाहीये. ओके. म्हणजे घड्याळ सुद्धा ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे या टॉपिकमध्ये, पण घड्याळ आपण या क्लासमध्ये घेणार नाही. आता काय आहे तर कागद, कागद कागद जे आहेत, कागदाचं जे मापन आहे, त्या कागदाच्या मापनचे प्रश्न या टॉपिकमध्ये आहेत. ते प्रश्न मात्र आपण घेणार आहोत. काही गोष्टी आपण लिहून घेऊया. बेसिकली ते आपल्याला माहित असले पाहिजे. तुम्हाला माहित असतील, तुम्हाला पाठही असतील. तर तुम्हाला माहित असतील, तुम्हाला पाठही असतील, त्या लिहून घेऊया. ओके. चला घ्या. डझन, डझन मी इंग्लिश मध्ये लिहितो, मराठीतल्या मुलांना थोडी सांगतो. ओके. चला. डझन, डझन ग्रोस, डझन ग्रोस रिम, डझन ग्रोस रिम. मराठीत पण हेच म्हणतात, डझन ग्रोस रिम. आणि दस्ता, दस्ताला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तरी? दस्ता हँड म्हणतात, हँड. हा, म्हणजे 12 रुलिंग पेपर झाले. सॉरी, 24 रुलिंग पेपर. रुलिंग पेपर माहिती तुम्हाला? फुल स्केपचे रुलिंग पेपर. 24 रुलिंग पेपर घेतले आपण फुल स्केपचे. हा, ते झाले की काय होतो? एक हँड होतो, एक हँड, एक दस्ता तयार होतो. म्हणजे तुम्ही कसं गेलात, जर तुम्ही जनरल स्टोअरमध्ये गेलात, त्यांना म्हणलात की मला रुलिंग पेपर द्या, फुल स्केपची रुलिंग पेपर द्या. तो म्हणणार किती पाहिजे? तुम्ही म्हणा 5 पाहिजे, कोणी 10 पाहिजे, कोणी 12 पाहिजे, कोणी म्हणेल मला एक दस्ता पाहिजे, कोणी मला म्हणेल एक हँड पाहिजे, वन हँड पाहिजे. वन हँड, वन, एक दस्ता म्हणजे काय तर 24. एक बेसिक डझन पासून सुरुवात करूया. वन डझन, वन डझन, वन डझन, एक डझन म्हणजे किती वस्तू असतात रे? 12 वस्तू, 12 ऑब्जेक्ट्स असतात. ओके. 12 वस्तू असतात. हे सर्वांना माहिती. ओके. बेसिक आहे, हे सर्वांना माहित असेल. ओके. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, की 12 डझन, जर 12, 12 डझन झाले. 12 डझन, 12 डझन इज इक्वल टू व्हॉट? म्हणजे 12 डझन, 12 डझनला काय म्हणतात? वन ग्रोस म्हणतात, वन ग्रोस. तर 12 डझन वस्तू झाल्या तर वन ग्रोस होतात. म्हणजे आता काही प्रश्न पडेल बघा इथं. वन ग्रोस मराठीत सुद्धा याला ग्रोसच म्हणतात बेटा. ओके. म्हणजे किती बाबा? तर एका डझन किती आहेत? 12. मग 12 डझन किती वस्तू होतील? 12 मल्टिप्लाय बाय 12, 12 इंटू 12. हा, 12 स्क्वेअर किती झाल्या? 144. म्हणजे वन ग्रोस मध्ये किती ऑब्जेक्ट्स असतील? 144. ते सुद्धा लिहून टाकूया. चला. वन ग्रोस, वन ग्रोस, एक ग्रोस इज इक्वल टू 144 ऑब्जेक्ट. ओके. सर्व डेमोचे विद्यार्थी जे जॉईन झाले डेमो बघण्यासाठी, बरेच क्लासवाले पण आपला हा डेमो बघण्यासाठी जॉईन झाले, त्या क्लासवाल्यांच्या शिक्षकांसाठी सुद्धा परत एकदा आमच्याकडून सहर्ष स्वागत. ओके. चला पुढे आपण जाऊया. पुढला मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, की हे जे एक हँड आहे, एक दस्ता, वन हँड म्हणजे दस्ता, एक दस्ता. हा एक दस्ता किती कागदाचा असतो रे? हा एक दस्ता, हा एक दस्ता ना 24 कागदांचा असतो. 24 फुल स्केप कागद झाले किंवा 24 पेपर झाले तर त्याचा एक हँड तयार होतो, त्याचा एक दस्ता तयार होतो. ओके. त्यानंतर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, की रीम असते बघा, रीम. आपण म्हणतो ना किती रीम कागद लागले. ज्यावेळेस झेरॉक्स आपण काढतो, झेरॉक्स दुकानदार आपण म्हणतो, झेरॉक्स दुकानाला विचारलं, अहो काका, तुमच्या झेरॉक्सच्या दुकानामध्ये किती रीम कागद लागतात दिवसाला? तो रीम मध्ये सांगतो. तो कागदामध्ये सांगतो का माझ्या दुकानामध्ये आज 50,000 कागद लागले असं सांगतो का? तो नाही सांगत. तो रीम मध्ये सांगतो. तो रीम मध्ये त्याचं गणित सांगतो. मग रीम म्हणजे काय सर? हा, तर बघा, दस्त्याला काय, हा, दस्ताला इंग्लिश मध्ये शब्द काय कोणी सांगू शकेल का? इंग्लिश मध्ये दस्ताला एक शब्द मला थोडं कन्फ्युज होतोय. माहिती आहे कोणाला? रेझनेट करा.
हा सान्वी सांग बेटा. हा सान्वी व्हिडिओ ऑन ठेव ना, सान्वी बंद कर ठेवला मोक्षदा. वायर म्हणतात सर. काय म्हणतात? वायर. वायर. बर, ऋतुराजला विचारूया. हा ऋतुराज सांग. नाही माहित. आराध्य सांग. स्क्वॉड. काय म्हणतात? स्क्वॉड. स्क्वॉड. राईट, स्क्वॉड म्हणतात. बरोबर मयंक, स्क्वॉड म्हणतात. हँड नाही म्हणत स्क्वॉड. मला थोडं कन्फ्युजन होत होतं, म्हणून मी थोडं कन्फर्म करा म्हणलं. हँड नाही, स्क्वॉड म्हणायचं. स्क्वॉड एकदम करेक्ट आहे. आराध्याने सांगितलं स्क्वॉड. स्क्वॉड म्हणजे दस्ता. पण सगळ्यांनी करेक्ट करा, सगळ्यांनी करेक्ट करा. सगळ्यांनी तुम्ही जे लिहिले असेल त्यात करेक्ट करा. वन स्क्वॉड. वन स्क्वॉड इज गोल टू 24 पेपर. ओके. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा असे असे 20 स्क्वॉड झाले. असे 20 स्क्वॉड्स अनेक वचन करायला काय नाही, 20 दस्ते झाले तर काय तयार होतं? वन रिम तयार होते. वन रिम, REM, एक रिम तयार होते. हे बेसिक डिटेल्स आहेत. हे बेसिक डिटेल्स येत असतील ते येतात. मग तुम्हाला प्रश्न पडेल, सर एक रिम म्हणजे किती कागद? तुम्हाला हा प्रश्न पडला असेल. हा बघा ना, एक रिम बरोबर 20 स्क्वॉड, 20 दस्ता. एका दस्त्यात 24 कागद. मग 24 गुणिले 20 करा, म्हणजे एका रिममध्ये किती कागद आहेत? 480 पेपर आहेत. एका रिममध्ये किती कागद आहेत? 480 पेपर आहेत किंवा कागद आहेत. ओके. हा सर्व काही डाऊट आहे का? सर्व प्रेझेंट केलाय. ओके. हे बेसिक्स आहे. हे बेसिक डिटेल्स मी दिले तुम्हाला. 5वी स्कॉलरशिपला पण हे झालं असेल. राईट? येस ऑर नो? No. हा, चला आता बघा हिच्यावर आपण प्रश्न घेऊया. यावर आपण प्रश्न घेऊया. प्रश्न मी सांगतो. तोंडी सांगू का प्रश्न लिहू? तोंडी सांगतो सगळ्या प्रश्न, मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण तोंडी सांगू का मी? लिहायला थोडा वेळ लागेल. चालेल का? तोंडी सांगितलेलं मान हलवून सांगा मला तुमच्या. आधी मराठी सांगतो, मग इंग्लिशमध्ये तोंडी सांगतो. ओके, चला मराठीमध्ये प्रश्न लिहून घ्या, मग इंग्लिशमध्ये सुद्धा तोंडी सांगतो. रीनाने 2 रिम कागद आणले होते. 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 विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक 7वी स्कॉलरशिपला पण आहे, 5वी स्कॉलरशिपला पण आहे, 8वीला पण आहे. ओके. तर बघा, त्यातील 48 कागद तिने प्रकल्प लिहिण्यासाठी, त्यातील 48 कागद तिने प्रकल्प लिहिण्यासाठी, त्यातील 48 कागद तिने प्रकल्प लिहिण्यासाठी व 8 दस्ते कागद तिने वह्या करण्यासाठी वापरले. 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 तर तिच्याकडे किती दस्ते कागद शिल्लक राहिले? तर तिच्याकडे किती दस्ते कागद शिल्लक राहिले? उत्तर आपण नंतर घेऊया. पहिल्यांदा इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न इंग्लिशमध्ये सांगूया. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी प्रश्न तुमच्यासाठी आहे, तुम्ही सुद्धा लिहून घ्या. प्रत्येक मी प्रश्न 2-2 वेळेस सांगेन. ओके, चला घ्या. रीना बाउट 2 रिम्स ऑफ अ पेपर. रीना बाउट्स 2 रिम्स ऑफ अ पेपर. इंग्लिश मिडियमचे स्टुडंट लिहून घ्या. मी पाहतोय तुमचे व्हिडिओ ऑन ठेवा बेटा सगळ्यांनी. मोक्षदा, वेदांत, सोराली माने व्हिडिओ ऑन करा. हा, रीना बाउट्स 2 rims of a paper. She used 48 of them. हर्षित बाबर, तुझ्या शेजारी कोण आहे रे? हा, कोण डिस्टर्ब करतो तुला मध्ये घालून? काय बाहेर जायला सांग. व्हिडिओ ऑन ठेव हर्षित, व्हिडिओ नाही बंद करायचा. हा बघा, परत सांगतो इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी. रीना बाउट 2 रिम ऑफ पेपर. शी युज्ड 48 of them for writing the project. She used 48 of them writing the project, and 8 reams of paper for doing other things, and 8 reams of paper for doing notebooks. Okay. How many reams of a paper? Next question. पुढचं वाक्य. How many reams of a paper did she have left?
डिड शी हॅव लेफ्ट? इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी तुमच्यासाठी प्रश्न पुन्हा एकदा पहिल्यापासून सांगतोय, उत्तर मुलांचे झालेले आहेत तोपर्यंत. रीना अबाउट 2 ream of a paper. She used 48 of them for writing the project and 8 reams of a paper used for notebooks. How many reams of a paper did she have left? Question mark. ओके, चल आपण या विद्यार्थ्याला प्रश्नाचं उत्तर विचारूया. समीक्षा शेंडगे व्हिडिओ ऑन ठेवले तर मी तुला प्रश्नाचं उत्तर विचारणार आहे. समीक्षा शेंडगे, अन्ना रयत मराठी माध्यमिक स्कूल सातारा. हा समीक्षा व्हिडिओ ऑन ठेव. समीक्षा व्हिडिओ बंद ठेवले मी रिमूव्ह करेन बघ आता. हा समीक्षा बोल, अनम्यूट रिक्वेस्ट आली. 1.5 rim. मला उत्तर रिम किती रिम? 1.5. नाही, पर्याय देतो तुम्ही. पर्याय तो पहिला पर्याय आहे. ऑप्शन देतो मी तुम्हाला विद्यार्थी. ऑप्शन पैकी उत्तर सांगा मला. सगळे ऑप्शन स्क्वॉड मध्ये आहेत. ओके, 24 स्क्वॉड्स म्हणजे दस्ता. ओके, 24 आपल्या स्क्वॉड्स मध्ये आन्सर पाहिजे. 20 स्क्वॉड 20 दस्ते. थर्ड ऑप्शन आहे. 30 स्क्वॉड 20 दस्ते. फोर्थ ऑप्शन आहे 28 स्क्वॉड 28 दस्ते. दस्त्यामध्ये उत्तर सांगा मला. ओके, आपला पर्याय म्हणजे ज्याच्यात उत्तर दिले ते सांगा. हा आता समीक्षा तू सांगू शकतेस का दस्त्यामध्ये उत्तर? हा समीक्षा, कुठे गेली समीक्षा? थांबा रे, थांबा. समीक्षा सापडेल ना मला. सापडली. हा समीक्षा बेटा सांग. हा, 30 दस्ते. व्हेरी गुड. 30 दस्ते. 30 दस्ते म्हणजे 30 स्क्वॉड्स म्हणजे हाऊ मेनी पेपर्स, हाऊ मेनी रिम? 1.5 रिम आहे का नाही? ओके, चला मला हे एक्सप्लेन करून द्या. आपण सांगूया काय प्रश्न होता. बघा प्रश्न मी परत एकदा करतोय की रीनाने 2 रिम कागद आणले. ओके, आता 2 रिम कागद आणले रीनानं, म्हणजे 2 रिम्स पेपर आले. 2 रिम पेपर आहेत. एका रिम मध्ये किती असतात? एका रिम मध्ये किती म्हणजे दस्ते असतात? एका रिम मध्ये किती दस्ते असतात? तर एका रिम मध्ये 20 दस्ते असतात. इज इट करेक्ट? येस ऑर नो? मान हलवून सांगा. गदा मान हलवा तुमच्या. एका रिम मध्ये 20 दस्ते असतात. ठीक आहे, मग आता किती दस्ते झाले हे? स्क्वॉड्स दस्ता. ओके, मग 2 रिम मध्ये दस्ते झाले. 2 रिम मध्ये 40 स्क्वॉड्स झाले. 40 दस्ते झाले. प्रश्नात काय सांगितलंय की रीनानं 2 रिम कागद आणले. रीनानं 2 रिम पेपर घेतलेले आहेत. त्यातले 8 दस्ते, 8 स्क्वॉड्स ते नोटबुक बनवण्यासाठी वापरले. 40 - 8. 40 स्क्वॉड, 40 दस्ता स्क्वॉड्स म्हणून 8 स्क्वॉड मी काय केले? मायनस केले. किती स्क्वॉड्स रिमेन राहिले? 12 स्क्वॉड रिमेनिंग. दस्ता स्क्वॉड रिमेनिंग. ओके, इज इट करेक्ट? इम्प्रेस समजते? मान हलवा समजत असेल तर गदागदा मान हलल्या पाहिजेत. फक्त मान मोडू नये याची काळजी घ्या. ओके, समृद्धी व्यवस्थित समजते शिकवलेलं? समृद्धी सोनवणे. शाळा कितला सुद्धा समृद्धी तुझी? किती वाजता आली तू घरी? इंग्लिशात असला होते का बेटा? अनम्यूटची रिक्वेस्ट आली तुला. नव्हती सर आज इंग्लिशच्या आणि सृष्टी आली का? सृष्टी जाधव बेटा, इंग्लिशचे क्लास खूप चांगले होत आहेत. इंग्लिशचे क्लास रेकॉर्डिंग पाहत जावं बरं का तुम्ही. सरांनी आज प्रश्न घेतले ते पण पहा. सृष्टी जाधव दिसत नाही. ओके, हा ठीक आहे. जे अण्णासाहेब कल्याणचे विद्यार्थी असतील ज्यांना उशीर होत असेल शाळेला, किंवा महाराजा सयाजी विद्यालय सातारा, शाळा उशिरा सुटते. शाळा 7:30 सुटते. सकाळी 9 ते 7:30 त्यांची शाळा असते. कसले भारी शाळेचा वेळ आहे का नाही? आणि मग ते आपला क्लास करतात झाल्यानंतर. सृष्टी जाधव आजचा क्लास मी टाकेला आज उद्या सकाळी, तो नक्की पहा. हा सृष्टी जाधव. हा सर आता आमच्या आठवड्याभर सकाळच्या शाळा होत्या त्यामुळे होते मी क्लासला सगळ्या. होतं की क्लास? ओके, मग मस्तच. मग काही अडचण नाही. आज पण होते. ओके, छान गुड. हा, आता बघा, मग आता विचारले काय? 8 दस्ते राहिले. 8 दस्ते. ओके, मग काय केलं तर माहिती का तुला? ओके, बघा प्रश्न परत एकदा बघा. प्रश्नाची लिंक माझी तुटली. मी प्रश्न वाचतो परत एकदा. रीनाने 2 रिम कागद आणले होते. रीना बाउट्स 2 रिम्स ऑफ अ पेपर. त्यातील 48 कागद तिने प्रकल्प लिहिण्यासाठी वापरले. ओके, म्हणजे 48 पेपर्स. हे 12 दस्ते शिल्लक आहेत बरं का.
20 दस्ते 8 दस्ते काय केलेत 8 दस्ते नोटबुकसाठी वापरले नोटबुक वापरली ओके म्हणजे 12 दस्ते शिल्लक आहेत आणि त्यांनी यातलेच त्या 2 रिम्स मधले 48 पेपर्स म्हणजे हाऊ मेनी स्क्वॉड्स 2 स्क्वॉड्स ओके हे 2 स्क्वॉड्स आहेत हे 2 स्क्वॉड्स 48 पेपर 48 कागद म्हणजे 2 दस्ते 2 दस्ता हे कशाला वापरले तिने हे वापरले तिने प्रकल्पासाठी प्रोजेक्टसाठी वापरले प्रोजेक्टसाठी ओके करेक्ट मग 12 मधून हे 2 तुम्ही वजा केले हा रिमेनिंग स्क्वॉड ओके राहिले 10 स्क्वॉड्स राहिले 10 दस्ते शिल्लक राहिले परत एकदा मी प्रश्नाकडे होतोय प्रश्नाची माझी लिंक तुटली आहे थोडी मी परत एकदा प्रश्न वाचतोय तर तिच्याकडे दस्ते कागद शिल्लक राहिले ओके किती दस्ते कागद शिल्लक राहिले थोडस प्रश्नामध्ये काही करेक्शन आहे बरं का रीनाने 2 रिम कागद आणले होते बरोबर आहे त्यातील 48 कागद तिने प्रकल्प लिहिण्यासाठी वापरले व 8 दस्ते तिने वह्या करण्यासाठी वापरले तर तिच्याकडे किती दस्ते कागद शिल्लक राहिले ओके 2 रिम कागद म्हणजे 40 ओके राईट बरोबर आहे प्रश्न हा 2 रिम म्हणजे किती 40 रिम्स होते 40 स्क्वॉड होते बरोबर 40 पैकी शिल्लक किती राहिले 10 राहिले हाऊ मेनी मग 40 म्हणून काय केलं आपण 10 वजा केले टोटल 2 रिम होत्या 2 रिम मध्ये किती स्क्वॉड्स 2 रिम म्हणजे 40 स्क्वॉड्स 40 दस्ते 40 दस्त्यापैकी आपण किती वापरलेत आपण 8 स्क्वॉड्स वापरले 8 दस्ते वापरले नोटबुक करण्यासाठी बरोबर आहे किती शिल्लक राहिले 12 राहिले होते इज इट करेक्ट हा 12 सांगा मला नाही करेक्ट ना मनस्वी लक्ष दे मनस्वी मी सांगतो बरोबर आहे मनस्वी लक्ष दे मी सांगतो मनस्वी बर थांब ऐक तू पहिल्यांदा ऐक हे बघ 2 रिम होत्या मनस्वी तुला अनम्यूट करतो तू रिप्लाय द्यायचा मला आता हा बघ मनस्वी 2 रिम होते माझं ऐकून घे ना पहिल्यांदा तुला संधी देईन मी सांगण्यासाठी हा 2 रिम्स आहेत टोटल कुणाकडे रीनाकडे ओके करेक्ट आहे रिप्लाय द्यायचं टोटल हा 2 रिम म्हणजे 20 स्क्वॉड टोटल स्क्वॉड किती झाले 40 इज इट करेक्ट हो सर हा आता बघ त्यातले 8 स्क्वॉड्स 8 दस्ते आपण नोटबुक बनवण्यासाठी वापरले ओके मग 40 म्हणून 8 मायनस केले सर 32 राहिले इथं चुकलेलं आहे आपण दोष करूया 40 म्हणून 8 किती राहिले आपले 32 राहिले ओके आज 32 आहे मग आपण 48 पेपर्स काय केलेले आहेत 48 पेपर्स म्हणजे 2 स्क्वॉड प्रोजेक्टसाठी वापरलेले आहेत ओके मग आपले रिमेनिंग दस्ते किती राहिले होते 32 राहिले होते 32 मायनस 2 ओके 32 मायनस 2 32 मायनस 2 मध्ये किती झाले 30 स्क्वॉड आपलं शिल्लक 30 माझं इथे चुकलं होतं 40 वजा 8 मी 10 लिहिलं होतं इज इट करेक्ट ओके मी परत एकदा समजावतो सगळ्यांचं उत्तर जर 30 आलं असेल तर राईट करा ज्याला समजलं नसेल त्याला मी परत एकदा समजून सांगतो आधी परत एकदा बेटा अंशुमन बेटा मी अजून एकदा परत एकदा सांगतो मग तुझं डाऊट असेल तर घेऊया बेटा अंशुमन शकाला ओके परत एकदा स्टार्टिंग पासून आम्ही सांगतो ज्यांचं उत्तर 30 साठी लो रँक करून ठेवा अजूनही 10 मुलांचे रेज हँड आहेत ओके आता बघा विद्यार्थी मित्रांनो काय केलं होतं रीना बाउट्स 2 रिम्स ऑफ पेपर रीनाने 2 रिम काय म्हणले कागद आणले होते मग सर 2 रिम म्हणजे आता हे जे उत्तर आहे ते पर्याय जे आहेत ते परिसर स्क्वॉड मध्ये आहेत दस्त्यामध्ये आहेत त्यामुळे आपण सगळं कन्व्हर्शन काय करूया दस्त्यात करून टाकूया 2 रिम म्हणजे किती दस्ते 2 रिमला 20 ने गुणाकार केलं 2 रिमला 20 स्क्वॉड मल्टिप्लाय केलं याचा अर्थ 40 स्क्वॉड्स हाऊ मेनी स्क्वॉड्स 40 स्क्वॉड 40 दस्ते झाले त्या 40 दस्त्यापैकी 8 दस्ते 8 स्क्वॉड्स तिने यूज केलेत कशासाठी नोटबुक बनवण्यासाठी वही बनवण्यासाठी 40 मधून 8 गेले सर हाऊ मेनी रिमेनिंग किती शिल्लक राहिले 40 मायनस 8 केले शिल्लक राहिले 32 ओके त्यामध्ये अजून पण सांगितलंय तिने प्रोजेक्ट सुद्धा बनवलाय मयंक मग प्रोजेक्टसाठी किती पेपर्स लागले तिला 48 पेपर्स लागले तर 48 पेपर्सला मी काय केलं स्क्वॉड मध्ये कंटिन्यू केलं 24 पेपर्स इज इक्वल टू 1 स्क्वॉड 24 पेपर बरोबर 1 दस्ता 48 पेपर्स बरोबर 2 दस्ता इज इट करेक्ट इथे लिहिलं
मग 40 बरोबर 8 तर 32 दस्ते शिल्लक राहिले होते. 32 स्क्वॉड रिमेनिंग राहिले होते विद्यार्थी मित्रांनो. मग 48 मधून हे जे 2 राहिले, हे जे प्रोजेक्टला 2 वापरले 2, ते सुद्धा मायनस केले. 32 मायनस 2 30 स्क्वॉड. मग किती राहिले आपल्याला स्क्वॉड शिल्लक? किती दस्ते शिल्लक राहिले? 30 राहिले. इज इट करेक्ट? समजते? समजत असेल तर असं थोडे गदा मान हलवा थोड्या. फक्त मान मोडणार नाही याची काळजी घ्या. अंशुमन समजते बेटा आता? अंशुमन शखाला. ओके. हा हा ज्याला डाऊट असेल तर रेज हँड. विकास डावरे तुझी काल सुद्धा रेज हँड होता. लोअर हँड कर बेटा. मयंक काही डाऊट आहे? हा हा मयंक विचार. सर हा, सर बोल. मी आता बुक मध्ये चेक केलं, दस्ता म्हणजे स्क्वॉड नाही, ग्लव असतं. बरं 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 ठीक आहे. ओके. हा बरं. हा तनिष्का सांग बेटा. ग्लो आणि स्क्वॉड बहुतेक समानार्थी शब्द असतील बेटा. सिमिलर वर्ड्स असतील कदाचित. हा तनिष्का आमच्या. हा सर तुम्ही इथं 2 रिम बरोबर 20 दस्ता लिहिलंय कसं येणार? 1 रिम बरोबर 480 कागद ना, मग 2 रिम ऐक ऐक बरोबर ऐक 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 तनिष्का, मी 2 रिम बरोबर 20 लिहिलं नाही मी. 2 रिम्स मल्टिप्लाय केले मी. इक्वल नाही लिहिलं. दिसलं का तनिष्का? हो सर, पण तुम्ही जे वरती दिलं होतं त्यात 1 रिम बरोबर 480 कागद, मग 2 कागद नाही रिम. लिहिले मी. मी काय करतोय, 1 रिम बरोबर किती दस्तात ते बघतोय. कागदाचा विषय नाही इथं. हा कळलं सर. कळलं? हा. डाऊट आहे? डाऊट थोडे शॉर्ट्स मध्ये घेत झाला म्हणजे आपल्याला जास्त प्रश्न होतील आपले. हा अन्वी. हा सर, आपण जर याचं रूपांतर एका नगामध्ये करून उत्तर काढलं तर? काढता येतं ना, काढत बसा तुम्ही. हा येतं काढता, येऊ शकतं. हा वर थोडं बेटा डाऊट आहे. हा तर चार्ट दाखवा ना परत, माझं थोडं चुकलंय. मागता का? हो. लिहून घ्या लवकर. स्क्रीनशॉट काढा लवकर. स्क्रीनशॉट काढून घ्या. चला पुढल्या प्रश्नाकडे आपण जायचं. आजचा शेवटचा टॉपिक असणार आहे बरं का या टॉपिकचा. झालं. चला पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊ. पुढला प्रश्न लिहून घ्या बेटा. कागद दस्त्यावरचा प्रश्न आहे पुढला सुद्धा. जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. सर्वांनी थोडस सहकार्य करा. ओके घ्या. आधी पहिल्यांदा मराठीतून प्रश्न सांगतो, मग प्रश्न मी इंग्लिशमध्ये सांगतो तोच प्रश्न. ओके चला घ्या. माधवीने 1 रिम 10 दस्ते व 12 सुटे कागद आणले. माधवी बाउट 1 रिम 10 स्क्वॉड्स 12 पेपर्स. माधवीने 1 रिम 10 दस्ते 12 सुटे कागद आणले. ओके. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे सांगितलेलं आहे व प्रत्येक विद्यार्थ्यास 1 डझन याप्रमाणे कागद वाटले. व प्रत्येक विद्यार्थ्यास 1 डझन याप्रमाणे कागद वाटले. ओके. प्रत्येक विद्यार्थ्यास 1 डझन याप्रमाणे कागद वाटले. ओके. हा तर ते कागद किती विद्यार्थ्यांना पुरतील? ओके. माधवी बाउट्स 10 माधवी बाउट 1 रिम 10 स्कॉट्स 12 किंवा स्पेअर म्हणूया. स्कॉट्स आणि स्पेअर समानार्थी शब्द आहेत बेटा. त्यानंतर 12 पेपर्स. शी डिस्ट्रीब्यूट 1 डझन पेपर टू ईच स्टुडंट. शी डिस्ट्रीब्यूट 1 डझन पेपर टू ईच स्टुडंट. ओके. हाऊ मेनी स्टुडंट्स विल द पेपर, म्हणजे किती मुलांना ते कागद पुरतील. सफिक्स. ओके. चला प्रश्नाकडे आपण जाऊया. आपल्याला वेळ कमी आहे. आपल्याला प्रश्न थोडेसे जास्त घ्यायचे आज. एक 5-10 मिनिट एक्स्ट्रा होते आज. 9च्या पुढे जाईल बघा थोडाफार. 9च्या पुढे टाइम जाईल थोडं. 5-10 मिनिट एक्स्ट्रा होते. बऱ्याच जणांचे रेज हँड आलेले आहेत. आता मला नुसतं उत्तर नकोय. तू प्रश्न कसं सोडवलाय ते पण सांगायचं बरं का. प्रश्न कसं सोडवलाय ज्याला सांगता येते त्यांनीच रेज हँड करा. तुम्ही उत्तर कसं सोडवले ते सुद्धा सांगावं लागेल तुम्हाला. ओके. बरं श्राव्या हा ओतूर अनम्यूटची रिक्वेस्ट आली. श्राव्या ऍक्सेप्ट कर. हा बोल श्राव्या. हा
बघा, बोल लवकर. अनम्यूट झाली तू. हा, 17व्या बोर्ड. माधवी बाबू. त्यांनी आपल्याला सांगितलं एक रिम 10 दस्ते आणि सुट्टे 12 कागद सांगितले त्यांनी. एक रीम तर एक रिम म्हणजे 480 कागद ह्या आणि स्क्वाड. एक दस्ते म्हणजे 24 कागद. मग आपल्याला 10 रिम काढायचे, 10 दस्ते काढायचे. बर, मग उत्तर सांग तुझं. म्हणून आपल्याला 24 ते 10 गुणाकार करायला लागेल आपल्याला उत्तर सांग, त्याचं. उत्तर सांग डायरेक्ट आता. तरी 240 फायनल उत्तर सांग. 48 61 उत्तर येतंय सर. 48 स्टुडंट, 48 स्टुडंट, 53 स्टुडंट. ऑप्शन नंबर 3 58 स्टुडंट. ऑप्शन नंबर 4 61 स्टुडंट. हा, अंशुमन मला स्टुडंट किती 61 सांग. स्टुडंट. ओके, ठीक आहे. अंशुमन तुझे स्टुडंट किती सांग. 61 स्टुडंट. ओके. अंशुमन तुझे स्टुडंट सांग किती. स्टुडंट सर. ओके, ज्याचे 61 ज्याचे 61 स्टुडंट लोअर हँड करा बेटा. ओके, 61 सोडून कोणतं वेगळं ऑप्शन आहे का? 48 53 58 61 हे सोडून कोणाचं वेगळं उत्तर असेल तर रेज हँड करा. व्हिडिओ पण रेज हँड असा व्हिडिओ मध्ये हात कर. नाही, बहुतेक नाही उत्तर. काय आपण सोडवूया बेटा. आता वन ड्रीम मध्ये किती कागद असतात रे? वन ड्रीम म्हणजे 480 पेपर्स. करेक्ट. 480 कागद. एका रीम मध्ये 480 कागद असतात. पेपर्स म्हणजे कागद. ओके, आता काय विचारलं ते स्कॉट्स किंवा स्पेअर्स त्याला म्हणूया. 10 दस्ते किती कागद असतात? एका दस्त्यात 24 असतात. म्हणून 10 गुणिले 24 10 into 24 इज इक्वल टू 240 पेपर्स म्हणजे कागद. पुढे काय सांगितलंय माधवीने अजून काय आले तर 12 सुट्टे कागद म्हणजे 12 कागद सुट्टे आले तुला. 12 पेपर्स. टोटल नंबर ऑफ पेपर्स, टोटल number of papers is equal to papers 480 plus 240 plus 12. यांची ऍडिशन करा, यांची सम करा. ओके, यांची ऍडिशन करा, यांची सम करा. हाऊ मेनी झाले? 2 8 plus 4 12 12 plus 1 13 कॅरी 1 4 plus 1 5 5 plus 2 7 732 झाले. ए स्टुडंट्सला 1 डझन किती दिलेलं आहे? काय दिलेलं आहे? 1 डझन पेपर दिलेला आहे. मग एका डझन मध्ये किती पेपर्स असतात? 1 डझन मध्ये 12 पेपर्स असतात. म्हणजे हाऊ मेनी स्टुडंट्स आहेत टोटल? मग हे काढण्यासाठी प्रतीक्षा आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला 732 ला 12 ने भागावं लागेल. करेक्ट. हा, 782 डिवाइड बाय 12. 12 1 जा 12. 12 6 जा 72. 12 6 72. 12 6 जा 72. रिमेनिंग रिमाइंडर 1 12 झालं. 12 1 जा 12. 12 1 12. किती डझन कागद असतील ते? 61 डझन कागद असतील. 61 डझन ते कागद असतील. प्रत्येक विद्यार्थ्याला each student must have to give 1 डझन. मग किती डझन आहेत? 61 डझन. मग विद्यार्थी असतील तर 61 असतील. इज इट करेक्ट? ज्यांना डाऊट असेल त्यांनी जर रेझेंट ठेवा. तुमचा वेगळा पर्याय असेल तर तो पार्थ आपण कळाले. पार्थ तुला शिकवलेलं आहे. पार्थ काबे तरी पण तुझा डाऊट आहे. बरं ठीक आहे. ओके, डाऊट्स बरं ठीक आहे, विचार बेटा. डाऊट्स क्लिअर गरजेचंच आहे. विचार. सर, पण आपल्या क्वेश्चन मध्ये दिले की माधवीने एक रिम 12 दस्ते आणि 12 कागद आणले. 12 दस्ते नाही बेटा, 10 दस्ते. 10 दस्ते. 10 दस्ते आणि 12 कागद आणले. मग काय झालं? करेक्ट सोडलं. मग आपण 12 कागद आहे तसं लिहिणार ना. ठीक आहे, 12 कागद घेतले ना. काय ठीक आहे. हा, समर्थ डाऊट आहे? समर्थ काटकर, ऋतुराज फास्ट विचारा. पुढला प्रश्न घ्यायचा आपल्याला. सर, आपण 732 ला 12 ने का भागलं? हा, व्हेरी गुड क्वेश्चन. हे कशाचा नंबर आहे ऋतुराज? हे टोटल नंबर ऑफ पेपर्स आहेत. बरोबर आहे. एका डझन मध्ये किती डझन पेपर झाले? 732चे. हे कसं करावं लागेल आपल्याला? 12 ने भागावं लागेल. एका डझन मध्ये 12 आहेत. येस, म्हणून मी इथं 732 ला 12 ने भागलो. जितके डझन तितके स्टुडंट्स आहेत. इज इट करेक्ट?
61 डेज आले. स्टुडंट किती असतील? 61. ओके. आले. जे विद्यार्थी डेमो क्लासचे आहेत त्यांना जर क्लासमध्ये शिकवलं समजत असेल सांगा. रेझाईन करे शिकवलं समजते का डेमो जॉईन झालेले विद्यार्थी? हा अंशुमन लँग्वेजची रिक्वेस्ट आली बघ. बोल बेटा. आजचा तुझा पहिला दिवस आहे का अंशुमन? सर माझा दुसरा दिवस आहे आज. ओके. शिकवले समजते व्यवस्थित? हो. बेटा लोक प्रवेश करून घ्या. श्लोक जाधव प्रवेश करून घेतलाय? श्लोक जाधव नाही सर. हा प्रवेश करून घ्या बेटा. आता मी उद्या 4,000 फीस करणार आहे. तुम्हाला बरंच सवलत दिली आहे. ओके. 4,000 फीस आल्या मग 4,000 भरावं लागेल. शिकवलेलं समजतंय काही अडचण नाही. राजवीर समजतंय का शिकवलेलं? राजवीर पहिला दिवस आहे ना आज. राजवीर खरगे तर अनम्यूट कर. राजवीर तुला अनम्यूटची रिक्वेस्ट आली आहे. हो समजतंय. प्रवेश करून घ्या बेटा राजवीर लवकर. हा स्वरा झोपू नको पांघरून घेऊन. आम्हाला पण थंडी वाजते. स्वरा का दारू आहे तो उठवायला? स्वरा फुटाने कुठे गेली? बंद केला बघायला की व्हिडिओ तिने. हा अंशुमन विचार बेटा. सर माझा प्रवेश आत्ताच आईने केला आहे. केलाय का? ओके ठीक आहे. मला व्हॉट्सअपला मेसेज करा. स्क्रीनशॉट पाठवा. ग्रुप लाईन करतो. टाकलाय सर. स्क्रीनशॉट पण टाकलाय. ओके ओके. मी करतो ग्रुप लाईन. परत 7वीचे विद्यार्थी उद्या 7वीचा स्पेशल 4 ते 6 या वेळात गणिताचा क्लास होईल. परत 7 ते 8 या वेळात इंग्लिशचा क्लास होईल. उद्या 3 तास आणि रविवारी 3 तास होणार. त्यामुळे लवकरात लवकर प्रवेश करून घ्या. डेमोचा आजचा शेवटचा दिवस आहे. जे 15 नोव्हेंबरपर्यंत डेमो ग्रुप जॉईन झालेत ना त्यांना डेमो उद्या मिळणार नाही बरं का. उद्या फीस सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे लवकर प्रवेश करून घ्या बेटा. सर इंग्लिशचा क्लासही आमचाच राहतो का? हो तुमचा पण असतो बेटा. ओके. पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. पुढला प्रश्न आपण घेऊया. तर म्हणजे एक स्टुडंटला 1 डझन पेपर भेटणार का? काय म्हणला? तर म्हणजे या क्वेश्चन मध्ये एक स्टुडंटला 1 डझन पेपर भेटणार का? हा एव्हरी स्टुडंट एका 1 डझन मिळणार प्रत्येक स्टुडंटला. मग किती स्टुडंट झाले? 61 स्टुडंट झाले. किती? 61 डझन पेपर झाले. मग किती स्टुडंटला भेटणार? 61 स्टुडंट भेटणार ना बार्थ. करेक्ट. हा किरण काय डाऊट आहे? किरण नोंद बसे. एमजीडी बॉईज कोणी करणार असेल तर ऍडमिशन सांगा. एमजीडी बॉईजला एमजीडी बॉईज शाळेतल्या मुलांना सांगा कोणी ऍडमिशन करणार असेल तर. देवरीचे विद्यार्थी 7वीचे विद्यार्थी देवरीचे. पुढला प्रश्न आपण घेऊया. पुढला प्रश्न आपला या टॉपिकचा शेवटचा प्रश्न असणार आहे. ओके. सर जरा फट सकता का? हा बर बर. केसरी. सर सर सकता का? हा स्क्रीनशॉट काढून घे बेटा. लास्ट क्वेश्चन घेऊया आपण आजचा. वेगळा प्रश्न आहे. आतापर्यंत सगळ्यात वेगळा प्रश्न आहे. आतापर्यंत गेले 5 दिवस आपण जे शिकतोय हा टॉपिक त्यातला वेगळा प्रश्न आहे आणि या टॉपिक मधला शेवटचा प्रश्न आहे. झालंच लिहून बेटा. पहिल्यांदा प्रश्न मी मराठीत सांगतो मग प्रश्न मी इंग्लिश मध्ये सांगतो. ओके. चला घ्या बेटा. संजूच्या आईने एप्रिल महिन्यात संजूच्या आईने एप्रिल महिन्यात दररोज 4 रुपये किमतीचे एक दैनिक विकत घेतले. दररोज 4 रुपये किमतीचे एक दैनिक विकत घेतले. दररोज 4 रुपये किमतीचे एक दैनिक विकत घेतले. संजूच्या आईने एप्रिल महिन्यात दररोज 4 रुपये किमतीचे एक दैनिक विकत घेतले. 4 रुपये किमतीचे एक दैनिक विकत घेतले. प्रत्येकी 28 रुपये किमतीची 4 साप्ताहिके घेतली. प्रत्येकी 48 रुपये किमतीची 4 साप्ताहिके घेतली. पहिल्यापासून सांगतोय मी. संजूच्या आईने एप्रिल महिन्यात दररोज 4 रुपये किमतीचे एक दैनिक विकत घेतले. दररोज घेतले बरं का. कोणत्या महिन्यामध्ये? एप्रिल महिन्यामध्ये. प्रत्येकी 28 रुपये किमतीची 4 साप्ताहिकेही घेतली. प्रत्येकी 28 रुपये किमतीची 4 साप्ताहिकेही घेतली. ओके. पुढे जाऊया. पण त्या महिन्यात 2 दिवस दैनिक मिळाले नाही. पण त्या महिन्यात 2 दिवस दैनिक मिळाले नाही. पण त्या महिन्यात 2 दिवस दैनिक मिळाले नाही. तर एकूण किती रुपये बिल संजूच्या आईला द्यावे लागेल? तर एकूण किती रुपये बिल संजूच्या आईला
द्यावं लागेल. छान, मुलांची उत्तर रेडी आहेत. हा, इंग्लिश मीडियमचे स्टुडंट्स तुमच्यासाठी क्वेश्चन आहे इंग्लिश मधून. संजूज मदर बाउट अ डेली न्यूजपेपर वर्थ ₹4 every day in month of April. Sanju's mother bought a daily newspaper worth ₹4 every day in the month of April. दिले इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी का परत सांगू? परत सांगू का? ओके, लिहिलं. परत एकदा सांगतो तरी पण. संजूज मदर बाउट अ डेली न्यूजपेपर वर्थ ₹4 every day in the month of April. She also bought 4 weeklies. She also bought 4 weeklies worth ₹28 each. She also bought four weeklies worth ₹28 each. But if she did not get the daily newspaper for 2 days, but if she did not get the daily newspaper for 2 days in that month, what is the total bill? What is the total bill that she will have to pay? Question mark. What is the total bill? What is the total bill that she will have to pay? Question mark. क्वेश्चन कडे आपण जाऊया. संजू चेक एप्रिल मंथ, महिना कोणता आहे? एप्रिल. एप्रिल हाऊ मेनी दिवस असतात? 30 डेज असतात. ओके, 30 दिवस एप्रिल महिन्यामध्ये असतात. दररोज दैनिक येतात. दररोज दैनिक, डेली, दररोज म्हणजे डेली न्यूजपेपर. 30 दिवस आहेत. 30 दिवसापैकी 2 दिवस संजूच्या आईने न्यूजपेपर घेतला नव्हता. 30 - 2 28 डेज राहिले. म्हणजे 28 डेज तिला काय मिळालेलं आहे? न्यूजपेपर मिळाले. त्या न्यूजपेपरची, डेली न्यूजपेपरची किंमत ₹4 होती. बिल ऑफ न्यूजपेपर प्रत्येक त्या दैनिकाचा बिल किती येतं मग? 28 × 4. 4 8 जा 32, कॅरी 3, 4 2 जा 8, 8 + 3 11, 112 याचं बिल झालं. 112. इज इट करेक्ट? बरोबर आहे हे? ओके. हा, मग संजूच्या आईनं विकलीज घेतलेत. विकलीज म्हणजे काय? साप्ताहिक, जे दर 7 दिवसाला प्रकाशित होतात. अशी किती विकलीज घेतली तर तिनं असे विकलीज घेतलेले आहेत 4 साप्ताहिक घेतले. त्या प्रत्येकाची किंमत काय आहे? त्या प्रत्येकाची किंमत आहे ₹28. ह्याचं बिल किती झालं मग? ₹112. या दोन्हीचं मिळून किती बिल होणार आहे? बिल ऑफ न्यूजपेपर प्लस विकलीज इज इक्वल टू 112 प्लस 112 इज इक्वल टू ₹224. इज इट करेक्ट? ज्यांचं 224 उत्तर आहे त्यांनी लोअर हँड करा बेटा. 224 ज्यांचं उत्तर आहे त्यांनी लोअर हँड करा. समजते हा प्रश्न? सोपा प्रश्न आहे. ओके. सई कधी जॉईन झाली क्लासला? किती वाजता जॉईन झाली? अनम्यूट करतो बेटा. सई न चुकता क्लास कर, जर राज्यात यायचं असेल तर. राज्यात फक्त शाळेत नाही. हो सर, मी मगाशी जॉईन झाले होते, पण नेटवर्क इश्यू असल्यामुळे सतत म्हणजे मीटिंग मधून लेफ्ट होतीये. नेटवर्कचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर ना. बघ, राज्यात यायचं असेल तर क्लास जॉईन कर. याच मीटिंग मध्ये विद्यार्थी राज्यात येणार आहेत. हो सर, रोज होतीये, कंटिन्यू जॉईन होतीये रोज. दिसत नाहीस मला. सांगवी दररोज दिसते, तू दिसत नाही. मागे 1-2 दिवसात दिसली होती मला. बघ, ठीक आहे सर. जिल्ह्यात तर तू येणार आहेस, मला माहित आहे. हा, तुला राज्यात यायचं असेल तर जॉईन कर. ओके. हो सर, चालेल. डाऊट्स घेऊया या प्रश्नाचे. 9 वाजलेले आहेत आपले. जर डाऊट्स असतील तर रेझेंट व्हिडिओ ऑन ठेवून व्हिडिओ मध्ये पण हात वर करा. बरं, रज घ्या. सर साईडला म्हणा, लिहून घ्यायचंय. साईडला हो. बरं. आदित्य डेंबरे, मोदूजी हायस्कूल फलटण. सर, मागच्या क्वेश्चन मधला डाऊट आहे. बोल ना बेटा, काय डाऊट आहे?
सर तुम्ही वन रिम इज इक्वल टू 480 पेजेस आहेत का नाही? तर मग आणि वन रिम इज इक्वल टू 10 दस्ते, तर मग 10 दस्ते इज इक्वल टू वन रिम ना. हा बरोबर की. मग मागच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही 200 काहीतरी घेतलेले बघा. बघ नाही हा, काय. 240 पेजेस घेतलेत. अरे ते 10 दस्ते, ते 10 दस्त्याचं आहे, रिमचं नाही. हे रिमचं वर आहे बघ, हे रिम इथं आहे बघ. दिसलं का? पण एक रिम म्हणजे किती दस्त सांगितलं? मग एक रिम इज इक्वल टू 480 पेजेस आहेत ना. एक रिम तू 10 दस्त आहेत बाळा. एक रिम हा तू 10 दस्त. बरोबर आहे, लिहिलं नाही, लिहिलं नाही 480 पेजेस. हा बोल. हा, आणि एक रिम तू 10 दस्त आहेत. मग 10 दस्त 10 म्हणजे दस्ते म्हणजे 10 दस्त्यामध्ये 24 पेपर आहेत. म्हणजे एका दस्त्यामध्ये 24 पेपर, 10 दस्त्यामध्ये किती पेपर? 24. 10 × 24 240 पेपर. क्लिअर झाला आदित्य डाऊट? हा. आदित्य क्लास दररोज जॉईन कर आणि लक्ष देऊन बघ. मम्मी बसले म्हणून लक्ष देऊन बघू नको. इतर वेळेस तुझं लक्ष नसतं. आदित्यची मम्मी, खरंय का नाही? आता माईक म्यूट करून ठेवला. आदित्यची मम्मी तुम्ही बोला बरं. तुम्ही ज्यावेळेस नसतं ना घरी, तुम्ही पण शिक्षक आहात, तुम्ही ज्यावेळेस नसतं त्यावेळेस लक्ष नसतं बघा शिकवण्याकडे. माझं खूप लक्ष नसतं. खरंय का नाही? नाही तेच की. त्याला सतत सांगत असतो की वाचन करत जा, क्लास नीट करत जा, पण काय आता पोरांचं. आणि तो काय करतो, तुम्ही नसला किंवा तुमचं लक्ष नसलं की तो टंगा करतो, टाइमपास करत असतो. हा कुणाल बेटा विचार. लास्ट क्वेश्चन मध्ये डाऊट आहे सर. हा बोल ना तुला. हा, तिथं 112 + 112 काय आणि 224 कसं आलं? हा, सांगतो समजलं तुला. नाही. हे बघ, हे 112 रुपये कशाचं? डेली न्यूजपेपरचं बिल आलं. हे कळाले कुणाल तुला? हो, ते कळालंय, ते मी पण हा. केलंय. साप्ताहिक त्याने साप्ताहिक घेतली. किती साप्ताहिक? 4 साप्ताहिक. एका साप्ताहिक किंमत 28 होती. हा. मग त्याचे 112 झाली. हो हो. हे 112 प्लस हे 112. कळालं? ओके. सृष्टी काही डाऊट आहे? व्हिडिओ ऑन ठेव सृष्टी. ओम डाऊट आहे का? सर पण साप्ताहिकची किंमत 28 रुपये आहे ना. काय काय काय? साप्ताहिकाची किंमत 28 रुपये आहे ना. 28 रुपये आहे ना. हो ना, बरोबर ना. मग सर तिथं 28 गुणिले 4 केले तुम्ही. हा, तिथं 28 गुणिले 4 केले. हो ना. मग 4 साप्ताहिक घेतलीत ना आपण 4. कळतंय का ओम? माईक म्यूट केला बघतो परत. हो सर कळालं. चालेल ना. हा. आता काही डाऊट आहे? तनिष्का जाधव विचार बेटा. सर तुम्ही बुधवारी जो ग्रुपला क्वेश्चन टाकलेले 2 क्वेश्चन होते, ते उत्तर नक्की काय आहे? नाही, ते अनुनासिके हा शब्द आला, तो प्रश्न चुकीचा आहे बेटा. आणि ते जे आहे ना सायन्सचा प्रश्न, ते तुझ्या सायन्सच्या पुस्तकात आहे. आपण थांबूया आता. 9 वाजून गेले तर 9 वाजून 5 मिनिट झालेत. काय प्रश्न असेल तर व्हॉट्सअपला पाठवा तुमच्या आता. कुणाल, ऋतुराज व्हॉट्सअपला पाठवा बेटा. आपण एंड करूया मीटिंग. ओके. डेमो क्लासचे विद्यार्थी प्रवेश करून घ्या लवकर.